नागपूर शहरातील नद्यांचे पर्यावरणीय अभ्यास नाग, पोहरा आणि पिली. नागपूर शहरातील नद्यांच्या नाग, पोहरा आणि पिली प्रवाहाबाबत कोणतीही वैज्ञानिक माहिती सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे तसेच आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शास्त्रोक्त पद्धतीची नितांत आवश्यकता आहे. नागपूर शहरातील नदी आणि तलाव, त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करता यावे यासाठी नागपूरकर असल्याने आम्हाला नागपूर शहराच्या पर्यावरण संवर्धनाबाबतची जबाबदारी व कर्तव्याची जाणीव झाली. म्हणून आम्ही गेल्या 2 वर्षांपासून तपशीलवार अभ्यास करत आहोत. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी रिमोट सेन्सिंग आणि GIS वापरून कठोर फील्ड अभ्यास आणि अलीकडील मॅपिंग डेटा घेण्यात आला होता. नद्यांचा संपूर्ण प्रवाह मार्ग उत्पत्तीपासून गंतव्यस्थानापर्यंत आणि गोरेवाडा तलाव, फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव आणि सोनेगाव तलाव यांसारख्या नागपूर शहरातील प्रमुख तलावांची नवीनतम स्थिती समजून घेऊ. राजा बख्त बुलंद शाह 1702 मध्ये सुमारे 321 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील देवघर येथून नागपुरात स्थलांतरित झाले. नाग नदीच्या नावावरून राजा बख्त बुलंद शहाने शहराचे नाव नागपूर दिले असे मानले जाते. पुढे श्री रघुजीराव भोसले हे नागपूरचे राजे झाले. त्यांनी नागपूर शहराच्या जलसंधारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि स्थानिक नागरिकांच्या फायद्यासाठी तलाव जसे की सक्करदरा तलाव, लेंडी तलाव, नाईक तलाव, मंगळवारी तलाव आणि शुक्रवारी तलाव, विहिरी, पायरी विहिरी इत्यादींची निर्मिती केली आहे. बहुतेक तलाव नाग नदी आणि तिच्या प्रवाहांशी, पोहरा नदी आणि पिली नदी थेट एकमेकांशी जोडलेले आहे. उपलब्ध अस्सल नोंदीनुसार वर्ष 1908 च्या नागपूर जिल्हा गॅझेटियर्स नाग नदीचा उगम लावा टेकड्यांमधून आणि नागपूर शहराच्या वाडी परिसरात अमरावती रस्त्यालगत असलेल्या लावा गाव आणि दवला मेटी गावातून होतो. नाग नदी, पोहरा नदी आणि पिली नदीचे उगमस्थान हे लावा टेकड्या आहे. लावा टेकड्याची सर्वात जास्त उंची 400 मीटर आहे, जिथून अनेक प्रवाहांचा उगम बिंदू आहे. लावा टेकड्यांमध्ये आणि आजूबाजूला 2 प्रमुख प्रवाह ओळखले गेले आहेत. त्यापैकी एक दगडी पहाड ते दवला मेटीकडे वाहत अमरावती महामार्गाकडे वाहते. दुसरा प्रवाह बुद्ध विहार, महादेव नगर येथून येतो, जो पुढे गजभिये हॉस्पिटल, वाडीकडे वाहतो. पावसाळ्यात दाट झाडी ओळखली जाते आणि लावा टेकड्या परिसरात प्रवाहाची रुंदी देखील अरुंद असते. 1976 सालच्या उपग्रह प्रतिमेनुसार असे दिसून येते की नदीचा उगम बिंदू लावा टेकड्यांमधून आहे आणि तलाव हे नद्यांच्या विविध प्रवाहांशी भौगोलिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहे. आम्ही 1976 आणि 2022 च्या 2 भिन्न लँडसॅट उपग्रह प्रतिमा घेतल्या आहेत, ज्या अमेरिकन उपग्रहावरून घेतल्या आहेत. 1976 ची प्रतिमा नागपूर शहरातील नाले आणि नद्या स्पष्टपणे दर्शवते, ज्यामध्ये तिन्ही नद्यांचा उगम बिंदू लावा टेकड्या आहे. नाग नदी, पोहरा आणि पिली नदी या नागपूर शहरातून वाहणाऱ्या 3 नद्या आहेत. परंतु 2022 च्या प्रतिमेमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे लावा टेकड्यांमधून वाहणारे प्रवाह आम्ही स्पष्टपणे ओळखू शकलो नाही. लावा टेकड्यांमध्ये आणि आजूबाजूला 2 प्रमुख प्रवाह ओळखले गेले आहेत. त्यातील एक दगडी पहाड ते दवला मेटी येथून अमरावती महामार्गाकडे वाहते. प्रवाहांची रुंदी अरुंद आहे आणि प्रवाहामध्ये वाहते पाणी दिसून येते. पाण्याची गुणवत्ता गढूळ रंग दर्शवते आणि भूजल पातळी उपपृष्ठापर्यंत पोहोचली आहे, कारण पाण्याची पातळी जास्त उंचीवर जाते. दुसरा ओढा बुद्ध विहार जवळील महादेव नगर येथील चव्हाण पब्लिक स्कूलच्या मागील बाजूने वाहत असून तो पुढे गजभिये हॉस्पिटल, वाडीकडे वाहत आहे. प्रवाहाची रुंदी अरुंद आहे. बुद्ध विहार सिमेंट पाईप्सजवळ वाहणारे पाणी पाहिले जाऊ शकते. हे दर्शविते की ओढ्याने बांधलेल्या भागात अतिक्रमण केले आहे. आम्ही निरीक्षण केले की निवासी घरे,
रासायनिक कारखाने, कार शोरूम आणि कार सर्व्हिस स्टेशनचे सांडपाणी थेट वाडी परिसरातील अंबाझरी बॅक वॉटर स्टोरेजमध्ये ड्रेनेज पाईप्स आणि सिमेंटेड ड्रेनेज पाईपलाईनद्वारे सोडले जाते. वाडी परिसरातून एक ओढा अंबाझरी तलाव, सरस्वती शाळा, रिलायन्स सेंट्रो मॉल, पंचशील टॉकीज आणि संगमेश्वर मंदिरातून वाहत यशवंत स्टेडियम मागील संगमावर पोहोचतो. फुटाळा तलावा प्रवाहाच्या तुलनेत खड्डा रुंद आहे परंतु खोल आहे. संगमस्थळाकडे वाहणाऱ्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात घन आणि घरगुती कचरा आढळून आला आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होत आहे. एक प्रवाह लावा हिल्सच्या सर्वोच्च उंचीवरून येतो, जो मारुती सेवा रोडच्या समोर असलेल्या दाभा रोड येथे जाण्यासाठी 4.9 किलोमीटर अंतर पूर्ण करतो आणि फुटाळा तलावाकडे जाण्यासाठी आयकारेनबीएसएस पसच्या आतून वाहत जातो. वरील ठिकाणांच्या तुलनेत या भागातील वनस्पती घनदाट आणि प्रवाहाची रुंदी कमी असल्याचे दिसून आले आहे आणि आम्ही असेही पाहिले की येथे वनस्पती जास्त आहे, पाण्याची पातळी देखील जास्त आहे. बहुतेक प्रवाह येथूनच उगम पावतात आणि शेवटी फुटाळा तलावाकडे वाहणाऱ्या भागात दिसतात. जसे आपण पाहू शकता की पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे, परंतु अशा प्रकारच्या पाण्याचा प्रवाह फक्त पावसाळ्यातच दिसून येतो. पण फुटाळा तलावाची खरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इतर ऋतूंमध्ये ओढ्याला पाण्याच्या प्रवाहाची कमतरता जाणवते. हे सर्व परिणाम फुटाळा तलावाजवळील बांधकाम व इतर कामामुळे होत असावेत. पुढे प्रवाह फुटाळा तलावातून निघतो आणि रवी नगर, गिरीपेठ, भोले पेट्रोल पंप आणि मोर भवन बस स्टॉपमधून यशवंत स्टेडियमच्या पाठीमागे संगमेश्वर मंदिराजवळील संगम बिंदूपर्यंत जातो. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह तीव्र होतो, त्यामुळे क्षीण झालेल्या गाळाचा भार देखील दिसून येतो आणि प्रवाहात अधिक वेगवान प्रवाहामुळे वनस्पती देखील कमी दिसून येते. दाट लोकवस्तीच्या वस्तीतून वाहणाऱ्या काही प्रवाहाच्या दोन्ही बाजूला सिमेंटच्या भिंती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाहाच्या रुंदीवर परिणाम होऊन पाण्याचा प्रवाहही कमी होतो, त्यामुळे आपल्या भूजल पुनर्भरणावरही परिणाम होतो. संगमेश्वर मंदिराजवळ यशवंत स्टेडियमच्या मागे अंबाझरी तलाव आणि फुटाळा तलाव प्रवाह यांचा संगमबिंदू आहे. डाव्या बाजूचा प्रवाह अंबाझरी तलावातून येतो आणि उजव्या बाजूचा प्रवाह फुटाळा तलावातून येतो, जो पुढे शहरातून वाहतो आणि नाग नदी म्हणून ओळखला जातो. नाग नदीच्या पाण्याच्या प्रवाहासोबत औषधी कचरा, प्राण्यांचा कचरा आणि घरगुती कचरा वाहत आहे, जो आपल्या पृष्ठभागाचे पाणी प्रदूषित करत आहे. संगम बिंदूपासून प्रवाह एका नदीचा वास्तविक आकार घेतो, जी पुढे दुसऱ्या संगम बिंदूकडे वाहते. संगमेश्वर मंदिरापासून नाग नदीचा प्रवाह अशोक चौकाकडे जातो, जेथे यशवंत स्टेडियमच्या तुलनेत प्रवाहाची रुंदी जास्त आहे. नाल्यात सांडपाण्याच्या पाण्यासोबत गाळाचा भार दिसून येतो. नदीचा खंदक संपूर्ण शहराच्या भागाच्या तुलनेत रुंद असल्यामुळे ओढ्यालगत वनस्पती कमी आढळतात आणि पाण्याचे प्रमाणही कमी आहे. तिथून हा प्रवाह नाग नदीचा शेवटचा बिंदू मानल्या जाणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये येतो. या भागात नाल्याच्या बाजूने झाडे झुडपे दिसतात आणि अशोक चौकाच्या तुलनेत रुंदीही रुंद असते. नागपूर शहरातील विविध परिसराच्या तुलनेत पावसाळ्यात ओढ्यामध्ये गाळ आणि पाण्याचे प्रमाण भरलेले असते. सेंट झेवियर्स हायस्कूलपासून हा प्रवाह पुढे पवनगावला जातो, जो ब्लॉस शाळेजवळ आहे, जो नाग नदी आणि पिली नदीचा संगम आहे. जेथे नद्यांमध्ये गाळ साचलेला आढळून आला आहे, तेथे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप दिसून येते, ज्यामुळे प्रवाहाची खोली कमी होते आणि पाण्याचा प्रवाह कमी होतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो आणि त्यामुळे ओढ्याच्या काठावरील मातीची धूप होऊन नदीतील मातीचा थर वाढतो, त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होते. पवनगाव येथून पुढे प्रवाह भंडारा महामार्गावर पोहोचतात. आम्ही सखल भाग आणि शेती क्षेत्रामुळे ओढ्याच्या तळावर गाळाची माती साचलेली आढळली आहे. पुढे
ओढा तितूरला वाहतो, जिथे पोहरा नदी आणि नाग नदीचा संगम आहे, आणि तिथून तो ओढा सावंगी गावात असलेल्या शेवटच्या संगमाकडे वाहतो, जिथे नाग नदी कन्हान नदीत विलीन होते आणि पुढे कन्हान नदीच्या नावाने वाहते. शहराच्या बाहेरील भागात आम्ही एक गोष्ट पाहिली आहे की प्रदूषित पाण्याचा प्रवाह शेताच्या बाजूला वाहतो. हे प्रदूषित पाणी शेतीसाठी वापरले जाते, आणि सुदैवाने आणि दुर्दैवाने आपण दररोज त्या पिकांचे सेवन करत आहोत, जे मानवासाठी अधिक हानिकारक आहे. ही 1973 सालची LSAT उपग्रह प्रतिमा आहे, जी एका अमेरिकन उपग्रहावरून घेण्यात आली आहे. पोहरा नदी लावा टेकड्यांवरून तितूरकडे वाहते. या प्रतिमेत आपण लावा टेकड्यांवरून सोनेगाव तलावाकडे येणारा एक प्रवाह पाहू शकतो, परंतु आज अतिक्रमण आणि शहरीकरणामुळे तो प्रवाह आपल्याला नीट ओळखता येत नाही. त्यामुळे पोहरा नदीचे उगमस्थान लावा टेकड्या आहेत असे आपण म्हणू शकतो. पोहरा नदीचे प्रवाह अनुस्या मंगल कार्यालय, मंगलमूर्ती चौक, नागोबा मंदिर चौक, सोमलवार शाळेजवळ, सोनेगाव घाट, सोनेगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला, मनीष नगर, रामटेके नगर आणि चंद्रकिरण नगर या खाली नमूद केलेल्या भागातून वाहतात. ओढ्याची रुंदी मोठी आहे आणि ओढ्याच्या कडेला झाडी दाट आहे. शहर परिसरातील ओढ्याच्या तुलनेत वाहणारे पाणी अगदी स्वच्छ आहे. ही 1976 सालची LSAT उपग्रह प्रतिमा आहे, जी एका अमेरिकन उपग्रहावरून घेण्यात आली आहे. पिली नदी लावा टेकड्यांपासून पवनगाव पर्यंत वाहते. आमच्या क्षेत्रभेटीवरून आणि पाहणीवरून आम्ही असे म्हणू शकतो की गोरेवाडा तलाव हा लावा टेकड्यांमधून येणाऱ्या अनेक प्रवाहांनी सत्त भरलेला असतो. त्यामुळे पिली नदी लावा टेकड्यांमधून उगम पावते आणि पवनगावपर्यंत वाहते असे गृहीत धरले जाऊ शकते. ब्लॉसम स्कूल जवळ पिली नदी आणि नाग नदीचे संगम ठिकाण आहे, आणि बाजूला आपण गोरेवाडा तलावापासून पवनगाव पर्यंत पिली नदीचे झरे खाली नमूद केलेल्या बिंदूंमधून, जसे की पलोट्टी शाळा, जाफर नगर, नारा दहन घाट, यशोधरा नगर, सिद्धार्थ नगर आणि शिवनगर मधून वाहतात. प्रवाहामध्ये गाळ आणि कचरा आढळून येतो आणि मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते, ज्यामुळे प्रवाहाची खोली कमी होते आणि पाण्याचा प्रवाह कमी होतो. नाग नदी खोयाच्या नकाशाप्रमाणेच नागपूर शहरातील तिन्ही नद्या तुम्ही पाहू शकता. हा नकाशा अमेरिकन सॅटेलाइट इमेज, टोपोशीट आणि अभ्यास क्षेत्राचा गुगल मॅप यांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. नाग नदीचे एकूण क्षेत्रफळ 801.54 चौरस किलोमीटर असून लावा डोंगरापासून सावंगी गावापर्यंत नाग नदीची लांबी 77 किलोमीटर आहे. लावा टेकड्यांपासून पवनगाव पर्यंत पिली नदीची लांबी सुमारे 26.96 किलोमीटर आहे. पोहरा नदीची लावा टेकडी ते तितूर पर्यंतची लांबी सुमारे 46.47 किलोमीटर आहे. फ्लो चार्ट प्रमाणे नागपूर शहरातील तिन्ही नद्या तुम्ही पाहू शकता. सुरुवातीचा बिंदू लावा हिल्स येथे आहे आणि शेवटचा बिंदू सावंगी गावात आहे, जिथे नाग नदी कन्हान नदीत विलीन होते. नाग नदीचे फील्ड सर्व्हे करत असताना आम्ही बजाज नगर आणि शंकर नगर दरम्यान बोरवेलचे खोदकाम पाहिले. बोरवेल साइट आणि नदीमधील अंतर केवळ 324 मीटर होते. आम्ही दिवसभर बोरवेलच्या ड्रिलिंग ऑपरेशन दरम्यान उभे राहिलो, आणि आम्हाला असे आढळून आले की तेथे फक्त नदीचा गाळ वाळूच्या स्वरूपात होता. ड्रिलर्सनी दिलेल्या माहितीनुसार बोरवेल 400 फुटांपेक्षा जास्त खोदण्यात आली. आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले की 80 फूट खोलीनंतर बोरवेलमध्ये फक्त नदीचे गाळ आढळून आले, जे येथे पाहायला मिळते. असे गृहीत धरले जाऊ शकते की नाग नदीचे खोरे पूर मैदान नदीच्या सध्याच्या रुंदीच्या तुलनेत नदीच्या दोन्ही बाजूंनी खूप मोठ्या भागात पसरले होते. याचा अर्थ नागपूर शहराच्या नद्यांमध्ये पाण्याचा प्रचंड साठा होता, ज्यामुळे नागपूरच्या भूपृष्ठावर आणि तलावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पाण्याची उपलब्धता होण्याची शक्यता होती. संशोधन आणि वर्तमानपत्रातील लेखांच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या दुय्यम डेटानुसार
आम्ही येथे जोर देऊ इच्छितो की भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल एकमेकांशी जोडलेले आहेत. नागपूर शहराच्या पृष्ठभागावरील जलस्रोतांचा ह्रास आणि दूषित होण्याचा परिणाम नागपूर शहराच्या भूजल स्थितीवर होत आहे. भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत असून भूजलाचे प्रदूषणही वाढत आहे. नागपूर शहरात 854 सार्वजनिक विहिरी आहेत, परंतु पिण्यासाठी एकाचेही पाणी वापरल्या जात नाही, ज्यामध्ये 450 सार्वजनिक विहिरी सांडपाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाल्या आहेत, जे तुम्ही वर्तमानपत्रातील लेखात पाहू शकता. अतिक्रमण किंवा झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे शहरातील तलावांची संख्याही कमी होत आहे. आम्ही अभ्यास क्षेत्रात 1973 आणि 2022 मधील काही अमेरिकन उपग्रह डेटाचे विश्लेषण केले आहे, ज्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली आहे की पाण्याची पातळी 5.87% वरून 0.42% पर्यंत कमी झाली आहे. आमच्या स्थानिक वृत्तपत्राने अशा प्रदूषणाच्या समस्या समोर आणल्याबद्दल आणि नागपूर शहरातील जलकुंभांची गंभीर स्थिती दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. नागपूर शहराचे जलस्रोत आणि पर्यावरण वाचवा, जेणेकरून आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना उज्ज्वल आणि निरोगी भविष्य देऊ शकू, ही विनंती आहे. हा व्हिडिओ केवळ जनजागृतीच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. आमचा कोणावरही आक्षेप घेण्याचा, निदर्शनास आणण्याचा किंवा दोष देण्याचा हेतू नव्हता. आम्हाला फक्त नागपूर शहरातील नागरिकांना विनंती करायची आहे की नैसर्गिक जलस्रोत वाचवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा.